नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मिरचीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, त्याच्यावरती भरपूर नवीन फुटवे येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, मिरचीच्या झाडावरती कीड देखील लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तुम्ही इथे पाहू शकता, कुंडीमध्ये लावलेल्या ह्या माझ्या छोट्या मिरचीच्या झाडावरती देखील खूप साऱ्या मिरच्या लागलेल्या आहेत। झाड अगदी मिरच्यांनी भरगच्च झालेले आहे। अशाच प्रकारे झाडावरती भरपूर मिरच्या येण्यासाठी या झाडाची सुरुवातीपासूनच ही काळजी घ्यावी लागते, तरच झाड चांगले वाढून भरपूर अशा ह्या मिरच्या लागत राहतात। आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण हे मिरचीचे झाड लावतो तेव्हा त्यांना वेळोवेळी योग्य ती खते देणे हे आवश्यक असते, कारण आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच त्यांना ही पोषक तत्वे ही मिळत असतात। मिरचीचे झाड जेव्हा 8 ते 10 इंच एवढ्या उंचीचे होते तेव्हा त्याच्या चांगल्या वाढीसाठी, झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी त्याला 15 ते 20 दिवसातून एकदा कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते, कारण खतामधील नायट्रोजनमुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरती भरपूर नवीन फुटवे येऊन पाने हिरवीगार मोठ्या आकाराची येत राहतात। आपले झाड हे जेवढे निरोगी असते तेवढेच पुढे जाऊन त्याच्यावरती भरपूर अशी फुले मिरच्याही लागत राहतात। नायट्रोजनयुक्त खतामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत, त्याचबरोबर कंपोस्ट खत यासारख्या खतांचा हा वापर करू शकता, कारण या सर्व खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते। आज आपण मिरचीच्या झाडाला देण्यासाठी ज्या 2 खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे हे शेणखत आहे। शेणखत हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे, मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर हा झाडांना खत म्हणून करता तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, म्हणजे झाडांना त्याचा चांगला असा फायदा होतो। याच्यासोबत आपल्या घरातीलच एका वस्तूचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत, ती कोणती आपण पुढे पाहणार आहोत। मिरचीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर नवीन फुटवे येण्यासाठी याला खते देण्याबरोबरच काही कामे करावी लागतात। म्हणजे जेव्हा मिरचीचे झाड हे 8 ते 10 इंचाचे होते तेव्हा ते वरच्या बाजूचा जो मिरचीच्या झाडाचा शेंडा आहे तो कट करावा, म्हणजे झाडावरती खालच्या बाजूने खूप सारे नवीन फुटवे येतात। जेवढे झाडावरती जास्ती नवीन फुटवे असतात, नवीन फांद्या तयार होतात, तेवढेच त्या झाडावरती खूप सारे फुले मिरच्या लागण्यासाठी ही मदत होते। मिरचीच्या झाडाला वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते, तरच हे झाड चांगले वाढते। त्यामुळे जेव्हा आपण ही झाडे कुंड्यामध्ये लावतो तेव्हा हे झाड लावलेल्या कुंड्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा, म्हणजे कमीत कमी 5 ते 6 तास एवढे तरी ऊन मिळणे देखील तितकेच आवश्यक असते। मिरचीच्या झाडाला खत म्हणून आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या साली असतात त्याच्यापासून देखील खत तयार करून दिले तर खूप चांगला फायदा होतो। या सालीमध्ये हे फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम, सल्फर यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्याचबरोबर हे खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून देखील खूप छान काम करते। कांद्याच्या सालीपासून आपल्याला खत तयार करण्यासाठी त्या ज्या साली आहेत त्या 2 दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे असतात ते पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे खत तयार होते। याचा आपण वापर जेव्हा कीटकनाशक म्हणून करतो तेव्हा ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातील जे कण आहे ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत। आणि गाळून घेतल्यानंतर देखील त्याचा वापर हा डायरेक्ट झाडावरती तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचे आहे। आणि गाळून घेतल्यानंतर ज्या साली आहेत त्या देखील फेकून न देता त्याचा अजून एकदा तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता। तुम्हाला इथे दिसून येईल की कुंडीमध्ये लावलेली मिरचीची जी पाने आहेत ती तुम्हाला थोडी मुरडल्यासारखी दिसून येतील, म्हणजेच मिरचीच्या रोपावरती लागलेली ही एक कीड आहे। त्यामुळे या रोपावरती सुरुवातीपासूनच कोणते एखादे कीटकनाशक फवारणे आवश्यक असते। आणि आता हिवाळ्यामध्ये तर आपल्याला कीड ही जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते, त्यामध्ये झाडाची पाने मुरडणे, त्याचबरोबर काळा मावा हा देखील आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो। तर आपण हे जे कांद्याच्या सालीपासून पाणी तयार केलेले आहे ते पाण्यामध्ये डायल्यूट करून, म्हणजे 1 मग पाणी तयार केले असेल तर त्याच्यामध्ये अजून 1 ते 1.5 मग पाणी हे मिक्स करून नंतरच त्याचा फवारा
सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी हे आठवड्यातून 2 वेळा केलात तर तुम्ही पाहाल मिरचीच्या रोपावरची सर्व प्रकारची जी कीड आहे ती निघून गेलेली तुम्हाला दिसून येईल। त्याचबरोबर तुम्ही महिन्यातून एकदा नीम तेलचा देखील हा स्प्रे केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होईल। मिरचीच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजेच कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे माती ही भुसभुशीत होते आणि मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्याने झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला जातो। त्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते। साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। अशा प्रकारे कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यामुळे आपण दिलेली खते देखील अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला हा चांगला फायदा होतो। आता आपण हे जे शेणखत घेतलेले आहे ते एका झाडासाठी 1 ते 1.5 मुठी या प्रमाणामध्ये 15 ते 20 दिवसातून एकदा हे दिले तर झाडाची वाढ चांगली होऊन झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी ही मदत होईल। त्याचबरोबर आपण जे कांद्याच्या सालीपासून तयार केलेले पाणी आहे ते देखील तुम्ही एका झाडासाठी एक ग्लास दिला तरी झाडाला त्याचा चांगला फायदा होऊन झाड चांगले वाढेल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।